सेनापती सरसेनापती प्रतापराव गुजर नंतरचे हे आणि काही सवंगडी काही मावळे एक मोहीम आटपून रायगडाकडे चाललेली असतात. प्रतापराव गुजर राजांना दाखवतात, राजे समोर डोंगरामध्ये जे कोरजाई नावाचं गाव दिसतं ना, ते आपल्या रामजी पांगेऱ्याचं गाव. रामजीचं नाव काढल्याबरोबर राजे शांत होतात. हा रामजी म्हणजे कोण माहितीये? कणेरागडाचा किल्लेदार रामजी पांगेरा. काही महिन्यापूर्वी दिलेर खान 6-7 हजार फौज घेऊन आला. रामजीकडे 600-700 मावळे होते. किल्ल्याचं नुकसान व्हायला नको म्हणून हा सुलतान ढवा करतो, किल्ल्यावरनं खाली उतरतो, 6-7 हजारांना समोरासमोर लढतो. आता 6-7 हजारांसमोर 600-700 जणांचं काय होईल? रामजी सहित सगळ्यांच्या कत्तली होतात. पण त्याचं शौर्य राजांपर्यंत पोहोचलेलं असतं. राजे प्रतापरावांना म्हणतात, आपण रामजीच्या घरी जाऊया, त्याच्या आईबाबांची भेट घेऊया. किती अवघड प्रसंग आहे बघा. करता मुलगा काही दिवसापूर्वी गेलाय आणि तो शिवरायांच्या स्वराज्यासाठी आणि नेतृत्वाने तिथं जायचंय. वर्दी द्यायला एक सैनिक पाठवला जातो. तो घोड्यावर कोरजाई नावाच्या छोट्या गावात येतो. त्या रामजीच्या घराच्या समोर येतो. घोड्यावरून खाली उतरतो तो सैनिक. त्याला समोर अंगणात दिसतंय एक 80-85 वर्षाचे बाबा. डोक्याला असं मुंडासं बांधलंय, हातामध्ये खराटा आहे. अशा अंगाच्या सुरकुत्या झाल्या. आणि विचार करा, 80-85 वर्ष वय आणि ज्या बापाला मुलाचं प्रेत खांद्यावर न्यावं लागलं असेल, तो बाप मनातनं किती थकला असेल. आणि असा हा थकलेला बाबा काहीतरी साफ करतोय. तेवढ्यात पुढनं कोणीतरी विचारतंय, रामजीचं घर हेच का? तेव्हा बाबा म्हणतात, कोण आहे र? तेव्हा तो माणूस सांगतो, शिवाजी राजे तुमच्याकडे येत आहेत. आणि मंडळी तुम्हाला काय सांगू, शिवाजी राजे येत आहेत म्हटल्यानंतर बाबांच्या अंगामध्ये तारुण्य संचारतं. ते खराटा घेतात, कट्टा साफ करतात, त्यावर घोंगडं टाकतात आणि अजून काय करू याच विचारात असताना शिवाजी राजे घोड्यावर दारात अंगणात उभे. बाबा धावत धावत जातात, शिवाजी राजांच्या नमस्कार करतात. राजे बाबांना उठवतात आणि म्हणतात, बाबा हे हात वाकण्यासाठी नाही, हे हात आमच्या पाठीवर आशीर्वादासाठी आहेत. बाबा राजांना घोड्यावरून खाली उतरवतात आणि हाताला धरून नेऊन त्या कट्ट्यावर जे घोंगडं पसरलंय त्या घोंगड्यावर बसवतात. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसणाऱ्या आमच्या राजांना हे खरं जनतेच्या हृदयातलं सिंहासन वाटतं. त्याच थाटात राजे बसलेले असतात. म्हाताऱ्या बाबांना कळेना काय करावं. ते घरात जातात. रामजीची आई, रामजीची विधवा पत्नी, रामजीचं एक छोटं लेकरू, या सगळ्यांना घेऊन येतात. पुन्हा महाराजांच्या ते नमस्कार करतात आणि असं भीत घाबरत कडेला जाऊन उभे राहिलेत. राजांनाही प्रश्न पडलाय, ज्या घरातला करता मुलगा गेलाय तिथं बोलायचं तरी काय? दोन्हीकडे शांतता आहे. शेवटी बाबाच म्हणतात, अरे राजा, तुझं पाय या गरीबाच्या घराला लागलं, या घराचा उद्धार झाला. तेव्हा राजे म्हणतात, बाबा हे गरीबाचं घर नाही, छातीचा कोट करून दिलेर खानाला ज्यानं अंगावर घेतलं त्या धैर्यानं श्रीमंत असलेल्या रामजीचं हे घर आहे बाबा, कुण्या गरीबाचं घर नाही. आपल्या नुकत्याच गेलेल्या पोराचं कौतुक शिवरायांच्या तोंडून ऐकल्यानंतर म्हाताऱ्या बाबांचं काय होणार? ते स्पुंदून रडायला लागले. त्यांना आवंढा गिळता येईना. तेव्हा राजे म्हणाले, बाबा रडू नका. तसं लहान लेकरासारखं डोळे पुसीत बाबा म्हणाले, अरे राजा रडू कशाला र? पोरानं माझी कुळी धन्य केली बघ, नाहीतर तू कशाला इथं आला असतास? तू इथं आलास, या घोंगड्यावर बसलास, माझ्या 7 पिढ्यांचा उद्धार झाला. नाही रडत बघ. आता राजांनाच संकोचल्यासारखं झालंय.
राजे म्हणतात, बाबा, अहो रामजी सारख्यांच्या जीवावर पाठीमाग राज्य करत जगणारी आम्ही राजे मंडळी आमचं कसलं कौतुक करताय? तेव्हा बाबा म्हणतात, अरे असं बोलू नकस, तू पाठीशी हाय म्हणून आमची पोरं लढत्यात, नाहीतर आतापर्यंत सणासुदीला मातीच तोंडात पडायची. हे वतनदार म्हणजे या भागाच्या जळवाच किर. एकदा येठीला गाव बोलावलं, म्या गेलो नाही तर माझ्या अंगावर चापकाचं फटकं मारलं होतं. आज बी आठवलं की पाठीत कळ येते राजा. पण काय सांगू, तुझ्या काळात सगळाच इतिहास बदलला की र. अरे मोर बघ, जनावर दिसतात, तुझ्या सरकारातनं मिळाली. बी बियाणं पण तुझ्या सरकारातनं मिळतं. आणि शेतकऱ्याला काय, बी बियाणं चांगलं असलं, जनावर चांगली असली की पिकवाया कितीसा वेळ लागतो. 2 हिस्से घेतोस, तिसरा बी घेतला तरी लोक आनंदाने देतील. राजे म्हणतात, येसाजी, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी यांसारखी जीवाला जीव देणारी माणसं होती म्हणून काहीतरी चांगलं करता आलं. तर बाबा म्हणतात, अरे अजून बी चांगलं करशिला. एक येळ चंद्र सूर्याची कीर्ती मावळेल, पण तुझ्या कीर्तीचा सूर्य कधी बी मावळायचा नाही. रामजीच्या बापाचा आशीर्वाद हाय, उका जायाचा नाही. एक येळ चंद्र सूर्याची कीर्ती मावळेल, पण तुझ्या कीर्तीचा सूर्य कधी बी मावळायचा नाही. रामजीच्या बापाचा आशीर्वाद हाय. तेवढ्यात बाबांचा धाकला रूपाजी शेतात गेलेला असतो. रामजीचा भाऊ तो येतो, तो राजांचा नमस्कार करतो आणि कडेला उभं राहतो. आता राजांची जाण्याची वेळ होते. राजे प्रतापरावांना खुणावतात. प्रतापराव हातातली संपत्तीची थैली बाबांच्या हाती देतात. बाबांनी काय करावं? बाबा त्या थैलीकडे बघून म्हणतात, पैसे, पोरग गेलं म्हणून पैसे द्यायची गरज नाही. अरे शिवारात शेत हाय, पाठीशी तू हाय, पैशाची गरज काय? पण राजे काही केल्या ऐकेच ना. तेव्हा बाबा म्हणतात, एक मागतो, देशील? राजे म्हणतात, सांगून तर बघा. बाबा रूपाजीला बोलावतात, त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि राजांच्या नजरेला नजर देऊन म्हणतात, एक माझं सांगणं ऐक. माझ्या रामजीला जसं सांभाळलंस ना, तसं या रूपाजीला बी सांभाळ. त्याच्या हाती तलवार दे, तुझ्या सैन्यात घे, तुझ्या स्वराज्यात घे. त्याच्या हाती तलवार दे, त्याला भी तुझ्या स्वराज्यासाठी लढू दे. या पांगेऱ्याची कूस अजून उजाड झाली नाही, या बी माझ्या पोराला घेऊन जा. कुठला पिता सांगतोय? ज्या पित्याचा एक पुत्र काहीच दिवसापूर्वी स्वराज्यासाठी खर्ची पडलाय, तो पिता सांगतोय की माझा उरला सुरला दुसरा पुत्र देखील स्वराज्याला दिला. या त्यागाची तुलना आम्ही कोणत्या पैशात करणार आहोत? राजे संपत्तीची थैली रूपाजीच्या हाती देतात आणि म्हणतात, शिलेदार, घरची व्यवस्था लावा आणि गडावर या. तिथंच तुम्हाला पुढची कामगिरी सांगतो. आणि असं म्हणून आजूबाजूची माणसंही जमा झालेली असतात, जणू गाव जमा झालेलं असतं. आता अख्खं गाव राजांना सोडण्यासाठी वेशीपाशी येतं. राजे प्रतापराव आणि त्यांचे सवंगडी घोड्यावर पुढे निघालेले असतात. पाठमोर अख्खं गाव राजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत आहे. अगदी शेवटचा ठिपका दिसेपर्यंत गाव वेशीवर थिनलेलं असतं. आणि तिकडे राजे प्रतापरावांना सांगत असतात, आज तुम्ही माझ्या आयुष्यात सोन्याचा दिस दाखवला. आज मला कळलं, स्वराज्यासाठी ही जी तरणी बाण मुलं येत आहेत, खर्ची पडतायत, त्यांची ताकद त्यांच्या वृद्ध मात्या पित्यांच्या धैर्यात आहे. प्रतापराव, आज तुम्ही मला सोन्याचा दिस दाखवला. मंडळी, विचार करा, एक सामान्य शेतकरी आपल्या
आपल्या राजासाठी जर इतका मोठा त्याग करायला तयार होत असेल तर राजानं इथली व्यवस्था आणि माणसाच्या हृदयामध्ये तो कसा जोडला गेला असेल. सगळ्यात अवघड काय हो, हल्ली तर माणसं कोणी संपत्तीही दान करत नाही, पण राजांच्या काळात माणसं स्वतःचा जीव स्वराज्यासाठी अर्पण करायला तयार होती. तुम्ही म्हणाल असं काही नसतं, लढाई असते, पगार मिळत असतो, हाती तलवार असते, आपण शत्रूचा सुद्धा जीव घेऊ शकतो. पण शिवचरित्रात असे काही प्रसंग आहेत की जाणाऱ्या प्रत्येकाला माहिती होतं आपला मृत्यू मृत्यू आणि मृत्यूच आहे.